नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय खास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आहे. 25 जून नंतरचा काळ काही लोकांसाठी विचार करण्याचा, निरीक्षण करण्याचा आणि स्वतःच्या निर्णयांकडे पुन्हा पाहण्याचा असू शकतो. प्रत्येक गोष्ट भविष्य म्हणून नाही, तर स्वतःला समजून घेण्याच्या दृष्टीने पाहूया. वृश्चिक राशीचे लोक मनाने खूप खोल असतात. बाहेरून शांत दिसतात, पण आतून प्रत्येक गोष्ट खूप गंभीरपणे घेतात. अनेक वेळा हे लोक सर्व काही लक्षात ठेवतात, पण सगळं बोलून दाखवत नाहीत. विश्वास ठेवला तर पूर्ण ठेवतात आणि दुखावले गेले तर शांत होतात. या दिवसात तुम्हाला एखाद्या व्यक्तीमुळे विचार बदलल्यासारखे वाटू शकतात. ही व्यक्ती कोण असेल हे कोणालाच माहीत नसतं. मित्र, ओळखीचा, सहकारी, नातेवाईक किंवा फक्त एखादी छोटी भेट. त्यामुळे कोणावर संशय घ्यायचा असा अर्थ नाही, पण प्रत्येक गोष्ट लगेच मान्य करण्यापेक्षा समजून घेणं उपयोगी ठरू शकतं. काही वेळा आयुष्यात आपल्याला शब्दांपेक्षा वागणूक जास्त शिकवते. कोणीतरी खूप मोठी आश्वासने देईल, पण कृती वेगळी असेल. कोणीतरी कमी बोलेल, पण योग्य वेळी साथ देईल. त्यामुळे या काळात लोकांचं बोलणं नाही, तर सातत्य पहा. वृश्चिक राशीची एक सवय असते, मनातल्या गोष्टी मनात ठेवणं. पण काही निर्णय एकट्याने घेण्यापेक्षा विश्वासू व्यक्तीसोबत चर्चा करणं उपयोगी ठरू शकतं. या काळात स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी कोणावर विश्वास ठेवतो आहे? हा निर्णय घाईत घेतो आहे का? आणि यामुळे मला खरंच शांत वाटत आहे का? काही लोकांना वाटू शकतं की एखादी व्यक्ती अचानक जवळ येत आहे किंवा खूप सल्ले देत आहे. प्रत्येक जवळीक चुकीची नसते आणि प्रत्येक अंतर वाईट नसतं, पण स्वतःच्या मर्यादा ओळखणं महत्वाचं असतं. कामाच्या बाबतीत तुमच्या कल्पनांचं कौतुक होऊ शकतं, पण प्रत्येक गोष्ट लगेच शेअर करणं आवश्यक नाही. काही वेळा योग्य वेळ येईपर्यंत योजना स्वतःकडे ठेवणं उपयोगी ठरतं. नात्यांमध्ये भावनांपेक्षा स्पष्ट संवाद महत्वाचा ठरू शकतो. जे बोलायचं आहे ते योग्य पद्धतीने बोला आणि जे समजून घ्यायचं आहे त्यासाठी वेळ द्या. 25 जून नंतरचा काळ काहींसाठी एक शिकवण असू शकतो. प्रत्येक गोष्ट लगेच स्वीकारू नका, पण प्रत्येक गोष्टीला नकारही देऊ नका. निरीक्षण करा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. जर एखादी गोष्ट मनाला सतत त्रास देत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, आणि जर एखादी गोष्ट फक्त भीतीमुळे टाळत असाल तर थोडा वेळ घेऊन पुन्हा विचार करा. स्वामींच्या नावाने दिवसाची सुरुवात करा. मन शांत ठेवा आणि स्वतःच्या निर्णयांचा आदर करा. श्रद्धा ठेवा, पण विचारही ठेवा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींची एक वेगळी ताकद असते, लोकांना समजून घेण्याची. पण काही वेळा हीच ताकद उलट होते आणि तुम्ही समोरच्याला खूप संधी देता. प्रत्येक वेळा समजून घेणं आणि प्रत्येक वेळा स्वतःला मागे ठेवणं यात फरक असतो. 25 जून नंतरचा काळ काही लोकांसाठी एक छोटासा आरसा ठरू शकतो. तुमच्या आजूबाजूला असलेले लोक, त्यांची वागणूक, त्यांचे शब्द आणि त्यांची सातत्याने केलेली कृती याकडे तुमचं लक्ष जाऊ शकतं. काही वेळा आपण कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो कारण आपल्याला त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा असते, पण अपेक्षा आणि वास्तव नेहमी सारखं नसतं. त्यामुळे या काळात कोणत्याही व्यक्तीबद्दल निष्कर्ष काढण्याआधी वेळ द्या. जर कोणी वारंवार तुमच्यावर निर्णयाचं दडपण आणत असेल, तर सतत घाई करत असेल किंवा तुमच्या मनात शंका निर्माण करत असेल, तर थोडंसं थांबा आणि स्वतःला विचारा, हा निर्णय माझा आहे का? फक्त प्रभावाखाली घेतो आहे? वृश्चिक राशीच्या लोकांना स्वतःचा सन्मान खूप महत्वाचा वाटतो, पण काही वेळा स्वतःचा सन्मान टिकवताना मनाला भिंत तयार होते. प्रत्येक व्यक्तीवर संशय घेणं उपयोगी नसतं. त्याच वेळी प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणंही योग्य असतं.
या काळात काही लोकांना जुने अनुभव आठवू शकतात. आधीही अशा प्रकारची परिस्थिती आली होती का? आधी कुठे घाई केली होती का? आधी कोणाच्या बोलण्यामुळे स्वतःचा विचार बदलला होता का? हे प्रश्न विचारणं उपयोगी ठरू शकतं. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवहारात एक गोष्ट लक्षात ठेवा. जे स्पष्ट नाही ते पुन्हा विचारा. गैरसमज टाळण्यासाठी बोलणं आणि लिहून ठेवणं उपयोगी पडू शकतं. घरात आणि नातेसंबंधातही अपेक्षा कमी आणि संवाद जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक शांतता राग नसते आणि प्रत्येक मोठं बोलणं सत्य नसतं. या काळात स्वतःसाठी काही छोट्या सवयी सुरू करा. दिवसातून थोडा वेळ फोनपासून दूर राहा. मनातलं विचार लिहा आणि एखादा निर्णय घेण्यापूर्वी एक रात्र थांबा. अनेक वेळा उत्तर दुसऱ्या दिवशी स्पष्ट दिसतं. वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या मनात एक वेगळी खोली असते. ते पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा विश्वास ठेवला की पूर्ण मनाने ठेवतात. म्हणूनच जेव्हा अपेक्षा आणि वास्तव वेगळं दिसतं तेव्हा त्याचा परिणाम मनावर जास्त होऊ शकतो. 25 जून नंतरचा काळ काही लोकांसाठी एक गोष्टीची आठवण करून देऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी विचार करेलच असं नाही. काही लोक शब्दांनी जवळ येतात, काही कृतीने, काही लोक फक्त काही काळासाठी भेटतात आणि काही लोक प्रवासाचा भाग बनतात. या दिवसात जर एखाद्या व्यक्तीबद्दल मनात संभ्रम निर्माण झाला तर लगेच मोठा निर्णय घेऊ नका. वेळ द्या, लोकांना स्वतःला दाखवण्याची संधी द्या, कारण काही वेळा गैरसमज असतात आणि काही वेळा संकेत असतात. दोघांमध्ये फरक ओळखणं महत्वाचं असतं. वृश्चिक राशीच्या व्यक्ती मनाने खूप निष्ठावान असतात. एखादा कोणाला एखादा कोणाला आपलं मानलं एक एखाद्या व्यक्तीला जर आपलं मानलं की पूर्ण ताकदीने साथ देतात. पण काही वेळा याच कारणामुळे स्वतःचा वेळ, स्वतःची ऊर्जा आणि स्वतःचे निर्णय मागे पडतात. या काळात स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे का? का फक्त इतरांसाठी धावत आहे? 25 जून नंतर काही लोकांना जाणवू शकतं की आता प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. काही गोष्टींना वेळ उत्तर देतो, काही गोष्टींना शांतता उत्तर देते. काही वेळा आपण आयुष्यात एखाद्या व्यक्तीला, एखाद्या निर्णयाला किंवा एखाद्या घटनेला खूप मोठं स्थान देतो. पण काही दिवसांनी लक्षात येतं की त्या गोष्टीपेक्षा आपण त्यातून काय शिकलो हे अधिक महत्वाचं होतं. वृश्चिक राशीचे लोक मनाने खूप मजबूत असतात, पण त्याच वेळी ते भावना खोलवर अनुभवतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी फक्त घटना नसते, ती अनुभव बनते. म्हणून या दिवसात स्वतःवर थोडं जास्त लक्ष देणं उपयोगी ठरू शकतं. जर एखाद्या व्यक्तीमुळे मनात प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यांना दुर्लक्ष करू नका, पण लगेच निष्कर्षही काढू नका. वेळ, संवाद आणि निरीक्षण यांना संधी द्या. 25 जून नंतरचा काळ काहींसाठी एक गोष्ट स्पष्ट करू शकतो. स्वतःच्या मनाचा आदर करणे. जर एखाद्या निर्णयामुळे सतत अस्वस्थ वाटत असेल तर पुन्हा विचार करणं योग्य असू शकतं. काम, नातेसंबंध, घर आणि स्वतःचा वेळ यांच्यात समतोल ठेवणं महत्वाचं आहे. सगळं नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं अधिक उपयोगी ठरू शकतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश, अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.